आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। मागील काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीमुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे। आमचे मुंबई प्रतिनिधी श्री राहुल जाधव यांनी दिनांक 7 जुलै 2026 रोजी उत्तर मुंबई, दहिसर, मागाठाणे, कांदिवली आणि मालाड परिसरातील पावसाचा आढावा घेतला। नमस्कार मित्रांनो, माय माऊली न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आहोत उत्तर मुंबई येथून। आज जे पावसाने तुंबा बॅटिंग केलेली आहे त्यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं आहे। यावेळी त्यांच्यासोबत मागाठाणे विधानसभा महामंत्री श्री सागर पवार हे होते। यावेळी ते काय म्हणाले ते आता आपण ऐकूया। नमस्कार, मी मागाठाणे विधानसभा सरचिटणीस सागर पवार। आता आम्ही सकाळपासून पूर्ण दहिसर विभागाचा मागाठाणे विधानसभेचा पूर्ण आढावा घेतोय। सकाळपासून जास्त पाऊस आहे, वारे वेगाने वाहत आहेत, तर थोड्याफार घटना दहिसर विधानसभामध्ये झाड पडण्याच्या घडलेल्या आहेत, पण आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये अशी कोणतीही घटना सुदैवाने झालेली नाहीये। आणि गेल्या वर्षी आता आम्ही दहिसर सगळीच्या खाली आहोत। गेल्या वर्षी इकडे कमरेपर्यंत पाणी होतं, पण आज एवढा मोठा पाऊस असतानाही इकडे बघा बिलकुल पाणी दिसत नाहीये। वाहतूक सुरळीत चाललेली आहे। म्हणजे बीएमसी कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे नाले सफाईचं काम केलेलं आहे। आमचे नेते सन्माननीय खासदार पियुष गोयल साहेब, सन्माननीय आमदार प्रवीण दरेकर साहेब आणि आमच्या प्रभागाचे नगरसेवक प्रकाश भाऊ दरेकर साहेब यांनी सतत पाठपुरावा करून बीएमसी कर्मचाऱ्यांकडून इकडचे नाले सफाई असू, झाड छाटणी असू, ही सर्व कामे करून घेतलेत। त्याचाच एक फळ म्हणून आज तुम्ही बघताय की इकडे कोणतेही पाणी पडलेलं नाहीये, वाहतुकीला कोणताही अडचण निर्माण होत नाहीये। मी सर्व नेत्यांचे आणि बीएमसी कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतोय आणि आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी नागरिकांनाही आवाहन केलेलं आहे की तुम्ही अत्यावश्यक असेल, गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा। माझ्या वतीने मी प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना विनंती करेन की गरज असेल, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या। धन्यवाद। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।